नमस्कार. आपण पाठीमागच्या तासाला पिरियोडिक ट्रेंड्स इन प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आपण पहिली प्रॉपर्टी बघितली होती ॲटॉमिक रेडियस. आपण कशाला म्हणलो होतं ॲटॉमिक रेडियस? 1/2 ऑफ द इंटरन्यूक्लियर डिस्टन्स बिटवीन two adjacent atoms of the metals or single bonded atoms of non-metals. त्याला आपण काय म्हणलं होतं ॲटॉमिक रेडियस, किंवा आपल्याला दुसरी डेफिनेशन काय सांगता येते? इट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय फॅलन सेल इलेक्ट्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ न्यूक्लियस ऑफ एन ॲटम इज कॉल्ड ॲटॉमिक रेडियस. आपण ॲटॉमिक रेडियस बघितलं. त्याच्यानंतर त्या ॲटॉमिक रेडियसवर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात, म्हणून फॅक्टर अफेक्टिंग ऑन ॲटॉमिक रेडियस. त्याच्यामध्ये आपण पहिला फॅक्टर बघितला होता नंबर ऑफ सेल्स, म्हणजे सेलची संख्या. आता जेवढं नंबर ऑफ सेलची संख्या जास्त असेल तेवढं त्याची ॲटॉमिक रेडियस काय असते? जास्त. म्हणजेच ॲटॉमिक रेडियस आणि नंबर ऑफ सेल कसं असतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. त्याच्यानंतर आपण दुसरा इफेक्ट बघितला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. जेवढा न्यूक्लिअर चार्ज जास्त तेवढं त्याची ॲटॉमिक रेडियस कमी असते. म्हणजे ॲटॉमिक रेडियस आणि न्यूक्लिअर चार्ज एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर असतात. आणि शेवटचं आपण बघितलं शिल्डिंग इफेक्ट, किंवा त्यालाच आपण म्हणतो स्क्रीनिंग इफेक्ट. आता शिल्डिंग इफेक्ट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट आणि ॲटॉमिक रेडियस हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असतं. म्हणजे जेवढा स्क्रीनिंग इफेक्ट जास्त तेवढं त्याचं ॲटॉमिक रेडियस जास्त, जेवढं स्क्रीनिंग इफेक्ट कमी तेवढं त्याची ॲटॉमिक रेडियस सुद्धा कशी असते? कमी. म्हणजेच शिल्डिंग इफेक्ट आणि ॲटॉमिक रेडियस हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर असतात. आणि आपण पाठीमागच्या तासाला मग ट्रेंड्स बघितलं होतं पिरियडमध्ये. हॉरिझॉन्टल रो जे असतात त्याला आपण काय म्हणतो? पिरियड. आता पिरियडमध्ये काय केलं आपण? ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट हँड टू द राईट हँड इन अ पिरियड, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, देन ॲटॉमिक रेडियस ऑल्सो डिक्रीजेस. म्हणजे ॲटॉमिक रेडियस काय झाली? डिक्रीजेस. म्हणजे ॲटॉमिक रेडियस काय होते? कमी होत जाते. लेफ्ट कडून राईट कडे जसं जसं जाऊ तसं तसं ॲटॉमिक नंबर वाढत जातो आणि त्यावेळेस त्याची ॲटॉमिक रेडियस काय झाली? कमी झाली. आणि आता आपल्याला बघायचं आहे ग्रुप्स. ग्रुप कुणाला म्हणतो आपण? व्हर्टिकल कॉलम्स. व्हर्टिकल कॉलम्स म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये ज्या उभ्या ओळी आहेत, ज्या 18 उभ्या ओळी असतात त्यांना आपण काय म्हणतो? ग्रुप. आता उभ्या ओळीत म्हणजे आपण कसं करणार? टॉप कडून बॉटम कडे जाणार आहे. जसं जसं आपण टॉप कडून बॉटम कडे जाऊ तसं तसं अनुक्रमांक वाढत जातो. ॲटॉमिक नंबर काय होतो? वाढत जातो. आणि त्याच वेळी त्याची ॲटॉमिक रेडियस काय होते? वाढत जाते. म्हणजे ट्रेंड काय सांगायचा? ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप atomic number increases, then atomic radius also increases. त्यावेळेस त्याची atomic radius सुद्धा काय होते? इन्क्रीज होते. हा त्याचा काय आहे? ग्रुप मधला ट्रेंड. म्हणजे ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप, ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप atomic number increases, atomic number increases, then atomic radius also increases, atomic radius also increases. हा त्याचा काय आहे? ट्रेंड आहे. म्हणजे जसं जसं आपण खाली जाऊ अनुक्रमांक वाढत जातो त्यावेळेस त्याची ॲटॉमिक रेडियस सुद्धा काय होते? वाढत जाते. हा ग्रुप मधला ट्रेंड आहे. आता फॉर एक्झाम्पल जर आपण एक्झाम्पल घेतलं, पहिल्या ग्रुप मधली मूलद्रव्ये जर घेतली आपण, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम
आणि सीझियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सीझियम. आता लिथियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे, लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3, सोडियमचा 11, पोटॅशियमचा 19, रुबिडियमचा 37 आणि सीझियमचा 55. म्हणजे बघा, ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. 3 पासून कुठे गेलाय 55 पर्यंत. त्यावेळेस त्याची ॲटॉमिक रेडियस सुद्धा काय होते, इन्क्रीज होते का बघा. लिथियमचे आपल्याला आढळते 152 पिकोमीटर, सोडियमचे आपल्याला आढळते 186 पिकोमीटर, पोटॅशियमचे आपल्याला आढळते 231 पिकोमीटर, रुबिडियमचे आपल्याला आढळते 244 पिकोमीटर आणि सीझियमचे आपल्याला आढळते 262 पिकोमीटर. म्हणजेच काय होतं, जसं जसं आपण डाऊन द ग्रुप जाऊ ॲटॉमिक नंबर काय होतो त्याचा इन्क्रीज होतो आणि ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाल्यानंतर त्याची ॲटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज होते. 152 पिकोमीटर, 186 पिकोमीटर, 231 पिकोमीटर, 244 पिकोमीटर आणि 262 पिकोमीटर. म्हणजे आपण जे लिहिलंय, ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, देन ॲटॉमिक रेडियस ऑल्सो इन्क्रीजेस. हे त्याचं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण, समजा आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. 17व्या ग्रुपमधली मूलद्रव्ये आहेत हॅलोजन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 9, क्लोरीनचा किती आहे 17, ब्रोमीनचा किती आहे 35 आणि आयोडीनचा किती आहे 53. ॲटॉमिक नंबर वाढत गेला. आता जर आपण याची ॲटॉमिक साईज बघितली किंवा ॲटॉमिक रेडियस बघितली, फ्लोरीनची ॲटॉमिक रेडियस आहे 64 पिकोमीटर, क्लोरीनची ॲटॉमिक रेडियस आहे 99 पिकोमीटर, ब्रोमीनची ॲटॉमिक रेडियस आहे 114 पिकोमीटर आणि आयोडीनचे आहे 133 पिकोमीटर. म्हणजे काय झालं, डाऊन द ग्रुप गेल्यानंतर ॲटॉमिक नंबर काय गेला, वाढत गेला. त्यावेळेस त्याची ॲटॉमिक साईज सुद्धा काय होते, वाढत जाते. हा आहे ग्रुप मधला ट्रेंड आणि ही पहिली प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक रेडियस. त्याचे ट्रेंड पिरियड आणि ग्रुपमध्ये. पिरियडमध्ये अनुक्रमांक लेफ्ट कडून राईट कडे गेल्यानंतर वाढत जातो, त्यावेळेस त्याची ॲटॉमिक रेडियस कमी होत जाते. आणि ग्रुपमध्ये आपण टॉप कडून बॉटम कडे गेल्यानंतर ॲटॉमिक नंबर वाढत जातो आणि त्यावेळेस त्याची जी ॲटॉमिक रेडियस आहे ती ॲटॉमिक रेडियस सुद्धा काय होते, वाढत जाते. ही आपली पहिली प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक रेडियस. दुसरी प्रॉपर्टी आहे आयनिक रेडियस. आयनिक रेडियस. आता ॲटॉमिक रेडियस आणि आयनिक रेडियस याच्यामध्ये काय फरक आहे. ॲटॉमिक म्हणजे ॲटम आणि आयनिक म्हणजे आयन. म्हणजे उदाहरणार्थ सोडियम हा ॲटम आहे, याला काय म्हणायचं सोडियम ॲटम. आणि Na+ असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो सोडियमचा आयन. सोडियमचा आयन. असंच समजा फ्लोरीन हा काय आहे, फ्लोरीनचा ॲटम आहे. आणि F- त्यावेळेस आपण त्याला म्हणतो फ्लोरीनचा आयन. म्हणजे ॲटम आणि आयन एवढाच फरक आहे. आयनिक रेडियस. आता आयनिक रेडियस कोणाला म्हणायचं, समजा हा सेंटर आहे न्यूक्लियसचा. आता फक्त इथं ॲटॉमिक रेडियस मध्ये इथं ॲटम होता आणि इथं काय आहे आयन असणार आहे. समजा उदाहरणार्थ Na+ आयन असणार आहे आणि अशा वेगवेगळ्या कक्षा असतात. या सेंटर ऑफ न्यूक्लियस पासून शेवटची कक्षा किती अंतरावर प्रेझेंट आहे. इथून हे अंतर
म्हणजे आयनिक रेडियस, हे अंतर म्हणजे आयनिक रेडियस, हे अंतर म्हणजे आयनिक रेडियस. म्हणजे त्या आयनच्या सेंटर पासून शेवटची कक्षा किती अंतरावर प्रेझेंट असते ते अंतर म्हणजे त्याची आयनिक रेडियस. म्हणजेच इट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉन म्हणजे हे शेवटची कक्षा, त्याचं अंतर ट्रॅव्हल्ड बाय व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉन फ्रॉम, कुठून, फ्रॉम सेंटर ऑफ न्यूक्लियस ऑफ एन आयन. म्हणजे या आयन पासून शेवटची कक्षा, समजा ही शेवटची कक्षा असेल तर हे अंतर म्हणजे आयनिक रेडियस, ही शेवटची कक्षा असेल तर हे अंतर म्हणजे आयनिक रेडियस, ही शेवटची कक्षा असेल तर हे अंतर म्हणजे आयनिक रेडियस, ही शेवटची कक्षा असेल तर हे अंतर म्हणजे आयनिक रेडियस. त्याला म्हणायचं आयनिक रेडियस. इट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ न्यूक्लियस ऑफ एन आयन इज कॉल्ड आयनिक रेडियस. त्याला म्हणायचं आयनिक रेडियस. आता जे आयन असतात ते दोन प्रकारचे असतात. एक असतो कॅटायन आणि एक असतो एनायन. एक असतो कॅटायन आणि एक असतो एनायन. कॅटायन म्हणजे काय, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज तो असतो कॅटायन आणि ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो तो असतो एनायन. आता कॅटायन कसं तयार होतं आणि एनायन कसं तयार होतं. जर आपल्याकडे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिले तर कॅटायन तयार होतं म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, आणि दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन जर आपण घेतले तर काय तयार होतं, एनायन. उदाहरणार्थ बघा, सोडियम हा ऍटम आहे, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 2 8 1. आता सोडियम काय करतं, त्याची स्टॅबिलिटी पूर्ण होण्यासाठी किंवा अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी हा जो एक इलेक्ट्रॉन आहे ते काय करतं, दुसऱ्याला डोनेट करतं. Na प्लस इलेक्ट्रॉन म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन त्यानं देऊन टाकला, 2 8 आणि हा 1. म्हणजे हा कॅटायन तयार झाला. म्हणजे त्यानं एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिला, त्यावेळेस त्याला म्हणायचं कॅटायन पॉझिटिव्ह चार्ज. आणि एनायन उदाहरणार्थ फ्लोरीन, फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे 2 7. आता बघा, याला इथं 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्यासाठी त्याला कुणाकडून तरी एक इलेक्ट्रॉन घ्यावा लागतो, म्हणून ते काय करतं, एक इलेक्ट्रॉन घेतं आणि तयार होतं फ्लोरीनचा आयन. आणि इथं काय तयार होतं 2 8. म्हणजे ह्यानं दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेतलाय म्हणून त्याच्यावर चार्ज निगेटिव्ह, यानं दुसऱ्याला दिलाय म्हणून पॉझिटिव्ह. म्हणजे जो देतो तो प्लस आणि जो घेणार आहे म्हणजे तो कर्ज बाजारी आहे त्याच्यावर काय असतं, डोक्यावर कर्ज म्हणजे निगेटिव्ह, आणि जो देतो तो काय असतो, प्लस मध्ये असतो. म्हणून ह्याला बी एनायन आणि कॅटायन म्हणजे आयन दोन प्रकारचे असतात, कॅटायन आणि एनायन. येते लक्षात, कॅटायन आणि एनायन हे दोन प्रकारचे काय असतात, आयन्स असतात. आता कॅटायन आणि एनायनचा आपण जर विचार केला, पॅरेंट ॲटम आणि कॅटायन आणि एनायनच्या ॲटॉमिक साइज मध्ये काय फरक आहे हे आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. समजा आपण कॅटायन घेतला, कॅटायन म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज. आता जर आपण कॅटायनची जर ॲटॉमिक साइज बघितली तर ती पॅरेंट ॲटम पेक्षा कमी असते. कॅटायनची ॲटॉमिक साइज ही पॅरेंट ॲटम पेक्षा कशी असते, कमी असते. ॲटॉम रेडियस, आयनिक रेडियस ऑफ कॅटायन इज स्मॉलर
than parent atom, though nuclear charge is the same. म्हणजे न्यूक्लिअर चार्ज जरी सारखा असेल तरी सुद्धा कॅटायनची जी ॲटॉमिक साईज आहे ती पॅरेंट ॲटम पेक्षा कमी असते. उदाहरणार्थ सोडियम ॲटम आणि सोडियम आयन, आपण ते एक्झाम्पल घेणार आहोत. सोडियम आयनची आयनिक रेडियस काय असते, कमी असते सोडियम ॲटम पेक्षा. म्हणजे बघा, आयनिक रेडियस ऑफ कॅटायन इज अ स्मॉलर दॅन पॅरेंट ॲटम. कुणापेक्षा, पॅरेंट ॲटम. दो न्यूक्लिअर चार्ज इज सेम, जरी त्याचा न्यूक्लिअर चार्ज सेम असेल तरी सुद्धा. आता याच्यामध्ये काय होतं, जो शिल्डिंग इफेक्ट आहे याच्यामध्ये शिल्डिंग इफेक्ट हा लेस जातो. कॅटायन तयार होत असताना त्याचा शिल्डिंग इफेक्ट कसा असतो, लेस. शिल्डिंग इफेक्ट लेस असल्यामुळं त्याचा जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आहे तो कसा असतो, लार्ज असतो. लार्जर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज त्याचा कसा असतो, लार्ज असतो. आणि ज्यावेळेस इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त असतो त्यावेळेस त्याची ॲटॉमिक रेडियस जी असते ती कशी असते, स्मॉल असते. त्यामुळं रेडियस इज स्मॉलर. त्याची रेडियस कशी असते, स्मॉल. उदाहरणार्थ बघा, सोडियम ॲटम. सोडियम ॲटमची रेडियस किती आहे, 186 पिकोमीटर. म्हणजे ही ॲटॉमिक रेडियस आहे. हा पॅरेंट ॲटम आहे. आणि याचा आयन, सोडियम आयन कसं तयार होतं आपण आता वर बघितलेलं आहे. हा आयनिक रेडियस आहे. याच्यापेक्षा याची रेडियस कशी आहे, कमी. आणि ते किती आहे, 98 पिकोमीटर. 98 पिकोमीटर. म्हणजेच बघा, आयनिक रेडियस ऑफ कॅटायन म्हणजे कॅटायन इज अ स्मॉलर दॅन पॅरेंट ॲटम. पॅरेंट ॲटम पेक्षा त्याची रेडियस कॅटायनची कशी असते, स्मॉलर. आता असंच आपण जर ॲनायनचं बघितलं तर याच्या नेमकं रिव्हर्स येणार आहे. रेडियस कशी असणार आहे, जास्त. ॲनायन म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज. आयनिक रेडियस ऑफ anion is larger than parent atom. पॅरेंट ॲटम पेक्षा ॲनायनची आयनिक रेडियस कशी असते, जास्त असते. कशामुळं, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक रिपल्शन जे असतं ते काय असतं, त्याच्यामध्ये जास्त असतं. इन्क्रीजेस इलेक्ट्रॉनिक रिपल्शन किंवा इलेक्ट्रॉन रिपल्शन. रिपल्शन त्याच्यामध्ये जादा असतं. ज्यावेळेस रिपल्शन जादा असतं त्यावेळेस इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होतो, कमी होतो. डिक्रीजेस इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ज्यावेळेस न्यूक्लिअर चार्ज कमी असतो त्यावेळेस त्याचे रेडियस कसे असते, जास्त. आपण काल बघितलेलं आहे. ॲटॉमिक रेडियस बघत असताना आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज मध्ये बघितलेलं आहे. त्यावेळेस त्याची रेडियस कशी असते, जास्त असते. रेडियस इज ग्रेटर. रेडियस कशी असते, लार्ज. फॉर एक्झाम्पल, आपण जर त्याचं एक्झाम्पल घेतलं, फ्लोरीनची
जी अटॉमिक रेडियस आहे ती किती आहे? 64 पिकोमीटर आहे. फ्लोरीनची अटॉमिक रेडियस किती आहे? 64 पिकोमीटर. आणि जर आपण फ्लोरीनचा एनायन घेतला तर याची किती आहे? 133 पिकोमीटर. म्हणजे बघा ॲटमची रेडियस आहे 64 पिकोमीटर आणि जो एनायन आहे त्या एनायनची रेडियस किती आहे? 133 पिकोमीटर. म्हणजे कशी झाली? जास्त. म्हणजे एनायन लार्जर दॅन पॅरेंट ॲटम. कॅटायन मध्ये कशी होती? पॅरेंट ॲटम पेक्षा आयनची कमी होते. आणि इथं कसं आहे? पॅरेंट ॲटम पेक्षा आयनची काय आहे? जास्त. हे झालं एनायन. म्हणजे आयन दोन प्रकारचे असतात, एक कॅटायन आणि एक एनायन. कॅटायनची आयनिक रेडियस ही पॅरेंट ॲटम पेक्षा कमी असते आणि एनायनची आयनिक रेडियस ही पॅरेंट ॲटम पेक्षा कशी असते? जास्त असते. आणि शेवटचं आहे ट्रेंड्स, जे आपल्याला नवीन सिलेबस मध्ये दिलेलं नाही. नवीन सिलेबस मध्ये आपल्याला त्याचे ट्रेंड दिलेले नाहीत, फक्त आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन दिलेले. तरी देखील आपण जुन्या सिलेबसचा आधार घेऊन आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन साठी आपण त्याचे ट्रेंड बघतोय. पहिला पिरियड. पिरियड म्हणजे हॉरिझॉन्टल रोज. हॉरिझॉन्टल रोज. हॉरिझॉन्टल रोज मध्ये आयनिक रेडियस जशी ॲटॉमिक रेडियस असते तशीच आयनिक रेडियस काय होते? डिक्रीजेस. ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ. म्हणजे आपण ट्रेंड्स मध्ये हॉरिझॉन्टल रोजला ट्रेंड म्हणले. ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड atomic number increases. Atomic number increases. Then ionic radius decreases. Ionic radius decreases. हा लक्षात ठेवायचा ट्रेंड. आयनिक रेडियस काय होते? पिरियड मध्ये डिक्रीज. आणि ग्रुप आपण कोणाला म्हणतोय? व्हर्टिकल कॉलम. टॉप कडून बॉटम कडे गेल्यानंतर अटॉमिक नंबर वाढत जातो आणि त्याच वेळेस त्याची आयनिक रेडियस सुद्धा काय होते? वाढत जाते. ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप atomic number increases. Atomic number increases. Then ionic radius also increases. हा त्याचा ट्रेंड आहे. म्हणजे पिरियड मध्ये आयनिक रेडियस कमी होत जाते आणि ग्रुप मध्ये आयनिक रेडियस काय होते? वाढत जाते. जरी आपल्याला नवीन सिलेबस मध्ये नसेल तरी आपल्याला ते माहित असणं अपेक्षित आहे. आणि ही दुसरी प्रॉपर्टी आहे आयनिक रेडियस. आयनिक रेडियस. आता याच प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला एक शॉर्ट नोट बघायची आहे. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आता आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस नावात अर्थ आहे. आयसो म्हणजे सेम आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय? इलेक्ट्रॉन. म्हणजे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस कुणाला म्हणायचं? तर ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मग तो ऍटम असेल किंवा आयन असेल, त्याच्यामध्ये जर इलेक्ट्रॉनची संख्या जर सारखी असेल
तर त्याला म्हणायचं आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. जरी ऍटम किंवा आयन वेगवेगळे असतील पण त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते, सारखी, म्हणजे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. मग ते ऍटम असतील किंवा आयन असतील, आर दोज स्पेसिस having same number of electrons सगळ्यात महत्वाचा फ्रेश शब्द, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे त्याच्यामध्ये असणारी इलेक्ट्रॉनची जी संख्या असते ती इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते, सारखी असते. त्या स्पेसिसला काय म्हणायचं, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आता ह्या व्हॅल्यू कशावर आहे बघा, न्यूक्लिअर चार्ज. जर समजा लार्जर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असेल, लार्जर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जेवढा न्यूक्लिअर चार्ज जास्त असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये अट्रॅक्शन कसं असतं, जास्त असतं. अट्रॅक्शन कसं असतं, जास्त. ग्रेटर अट्रॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि जेवढं अट्रॅक्शन जास्त तेवढी त्याची साईज काय असते, कमी असते, किंवा त्याची जी रेडियस असते ती कशी असते, कमी असते. रेडियस इज अ स्मॉलर. आता फॉर एक्झाम्पल बघा, सोडियम घेतला आपण, सोडियम. तर सोडियमचा अटॉमिक नंबर 11 आहे. सोडियम म्हणजे 281. याचा आयन तयार केल्यावर काय होतं, Na प्लस इलेक्ट्रॉन. इथं 2 8 आणि 1, म्हणजे सोडियम आयन मध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत, 10. किती आले, टोटल इलेक्ट्रॉन 10. आता जर आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं, फ्लोरीन. फ्लोरीनचा अटॉमिक नंबर किती आहे, 9. फ्लोरीन प्लस इलेक्ट्रॉन F मायनस, याचं किती आहे, 2 7, हा 1, किती आलं, 2 8. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा किती आले, 10. सोडियम आयन मध्ये किती आहे, 10. आणि फ्लोरीन आयन मध्ये किती आहे, 10. म्हणजेच सोडियम आयन आणि फ्लोरीन आयन, सोडियम आयन आणि फ्लोरीन आयन हे एकमेकाला काय आहेत, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत. आयसो इलेक्ट्रॉनिक. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस येथे लक्षात बघा. आता उदाहरणार्थ आपण वर एक्झाम्पल घेतलं होतं सोडियमचं. सोडियम आयन याचा 98 पिकोमीटर, त्याची जी रेडियस किती होती, 98 पिकोमीटर. आणि फ्लोरीनची किती होती, 113. फ्लोरीनची किती होती, 113 पिकोमीटर. आपण वर बघितलं होतं बघा, याच्यामध्ये बघितलं होतं फ्लोरीनची 64 फ्लोरीनची होती. आणि F मायनस ची किती होती, 133 होती. किती होती, 133 पिकोमीटर. म्हणजेच बघा, Na प्लस आणि F मायनस दोन्ही ऍटम वेगवेगळे आहेत, परंतु दोन्ही मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे, सारखीच आहे, 10 इलेक्ट्रॉन 10 इलेक्ट्रॉन. म्हणून या दोन स्पेसिसला काय म्हणायचं, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. लक्षात येत आहे, नावाचा अर्थ आहे आयसो म्हणजे सेम, इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मग ते ऍटम असेल किंवा आयन असतील, दोज
इन विच सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते ते एकमेकाला काय असतात, आयसो इलेक्ट्रॉनिक असतात. हे आहे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. याच्यावर मल्टिपल चॉईसला आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून त्या पद्धतीनं ते करा.